बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना स्टंट करणं त्यांच्याच अंगाशी आलंय। सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापणं आणि तलवारीनंच इतरांना केक भरवणं त्यांना महागात पडलंय। आमदार संजय गायकवाड यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा 2 दिवसांपूर्वी बुलढाण्यात मोठ्या धडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला होता। यात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीनं स्टेजवर केक कापला आणि कापलेला केक तलवारीनंच आपल्या पत्नीला भरवला। मात्र या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। अशा प्रकारे घातक आणि प्रतिबंधित शस्त्राचं प्रदर्शन करणं हा आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा आहे आणि एका जबाबदार लोकप्रतिनिधीनं असं प्रदर्शन करणं हे आश्चर्यकारक आहे। तसे पाहता आमदार संजय गायकवाड यांची कारकीर्द बहुचर्चितच राहिली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दीपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे। तर शेती बळावल्याच्या आरोपाखाली दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं आदेश दिले होते। तर आपण वाघाची शिकार करून गळ्यात त्याचा दात घातल्याचा दावा आमदारांनी केला होता, तेव्हा देखील वनविभागानं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते। आता बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या तलवारीनं केक भरवण्याच्या व्हिडिओची मोठी चर्चा रंगली आहे। हम तुम्हारे साथ हैं, जय शिवाजी महादेव। वाढदिवसाचं सॉन्ग या ठिकाणी लावावं। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती या ठिकाणी बसावं। कृपया करून